एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। काका पुतण्याचं राजकारण महाराष्ट्राला काही नवीन नाही। मग ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार असोत किंवा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे असोत, आता हेच काका पुतण्यांचं राजकारण लोण राहुरीत पोहोचलंय। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांचा अजित पवार गटातील प्रवेशानंतर राहुरीच्या काका पुतण्याची चांगली चर्चा जिल्ह्यात पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम राहिला नाही। कोणत्या नेता उद्या कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरताना दिसेल याची शक्यता आता उरली नाही। आता या राजकीय राड्यात भावकीच्या वादानंतर आता काका आणि पुतण्याचा राजकीय वाद सर्वश्रुत आहे। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यातलं उत्तम उदाहरण राहील। तर दुसरं मोठं उदाहरण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार, आणि तिसरं म्हणजे गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे। आता राहुरीतील काका पुतण्यांचे वरवर का होईना पण राजकारण पाहायला मिळणार आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी घरोबा केला। त्यानंतर सर्वांच्या नजरा प्राजक्त तनपुरे यांच्या निर्णयाकडे लागल्या। यातून संभ्रम तयार झाला, त्यामुळे यांना मी शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर करावं लागलं। मात्र तनपुरे काका पुतणे यांच्यात हे सर्व काही सहमती एक्सप्रेसनं सुरू असल्याचं बोललं जात आहे। यात किती तथ्य हे काका पुतण्यांनाच माहीत। काल मुंबईत तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांचा अजित पवार गटातील प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी नेहमीच प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, त्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या। मात्र प्राजक्त तनपुरे यांच्या सांगण्यावरून ते अजित पवार गटात गेले असणार ही पण चर्चा आहे। अर्थात सगळं ठरवून व एकमेकांना विचारात घेऊन असल्याचं बोललं जात आहे। मुंबईतील तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा प्राजक्त तनपुरे मोठ्या कुतूहलानं मोबाईलवर लाईव्ह बघत होते। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मी शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं। यावर पत्रकारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कसे असा प्रश्न उपस्थित करताच त्याला अजून अवधी असं उत्तर देऊन प्राजक्त तनपुरे यांनी जास्त बोलणं टाळलं। मुंबईत पक्षप्रवेश वेळी अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यानंतर देवळाली प्रवरा हे माझा आजोळ आहे, राहुरीवर माझं विशेष प्रेम आहे, त्यामुळे राहुरीकरांसाठी मी खास एक दिवस येऊन राहिलेल्या मान्यवर कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देणार असल्याचं म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे काका अरुण तनपुरे हे अजित पवारांसोबत आणि पुतणे प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांसोबत असं चित्र फार काळ दिसणार नाही अशी चर्चा सुरू आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।